संस्कार मात्र सती मातेमध्ये वारंवार उमळू नये, ते चतुराईचे संस्कार वारंवार पुढे यायचे. म्हणून शंकर भगवंताबरोबर नीट राहता येत नव्हतं सती मातेला. खरं तर एक वेळा असं झालं, सती माता म्हणायला लागली भगवान भोलेनाथांना, हो सारखं कैलासात 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 कुठेतरी फिरायला घेऊन चला म्हटले मला. सारखं कैलासामध्येच आपण राहतोय, कुठेतरी भ्रमण करण्याकरता न्या. तेच भगवान भोलेनाथ म्हटले चला जाऊ फिरून येऊया. त्यावेळेस विचारलं सती पण जायचं कुठं? सती माता म्हटली किमान फिरायला न्यायला तयार तरी झाले. म्हटले कुठेही न्या प्रभू, पण कैलासातून बाहेर चला. आता ते काय आजकालचे भोलेनाथ होते का? भगवान भोलेनाथ रामजींच्या चरणावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते भगवान भोलेनाथ म्हटले मग जायचंच ना बाहेर, तर काय करू? अगस्त्य मुनींकडे जाऊ आणि अगस्त्य मुनींकडे जाऊन श्रीराम कथा श्रवण करू, रामजीचं चरित्र श्रवण करू. एक बार त्रेता जुग माही, शंभु गये कुंभज ऋषीपायी. आणि एकटे गेले नाही, संग सती जगजननी भवानी. सती मातेला सोबत घेऊन रामकथा ऐकण्याकरता गेले. म्हणून असं म्हटले की एकटं कथा श्रवण केल्यानंतर तर पुण्य लागतच, पण जोडीनं कथा श्रवण केल्यानंतर डबल पुण्य लागत असतं. म्हणून शक्य झालं तर जोडीनं ही भागवत कथा श्रवण करायची आहे. सती मातेला घेतलं भगवान शंकरांनी. अगस्त्य ऋषींकडे आले, अगस्त्य मुनींकडे आले आणि सुंदर अशी रामकथा श्रवण केली. सुंदर असं रामचरित्र ऐकलं. आणि सती मातेचं काही त्या रामचरित्रात लक्ष नव्हतं. म्हटले फिरायला घेऊन आले कुठं रामकथा ऐकायला. पण भगवान शंकरांनी ती रामकथा ऐकली, कारण शिवजींचे इष्ट म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. सुंदर ती रामकथा ऐकली आणि रामकथा ऐकून ज्यावेळेस परत कैलास पर्वतावर जायला लागले तर ते काय गप्पा मारत चालले नव्हते. जी कथा ऐकली भगवंताची रामजीची, त्या रामरायाचं चिंतन करत करत, त्या रामजींचं सुंदर असं भजन करत करत भगवान भोलेनाथ कैलास पर्वताकडे निघाले. कसं भजन करत होते रामजीचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सुंदर असं रामरायाचं भजन करत करत शिवजी निघाले कैलास पर्वतावर. रामकथा ऐकली, त्याच रामकथेचं चिंतन करत करत रामरायाचं चिंतन करत करत भगवान भोलेनाथ कैलासाकडे निघाले. आणि झालं असं की ज्या रामरायाचं चिंतन करत होते, जिन राम जी का चिंतन करते हुए चल रहे थे, वही राम जी शिवजी के सामने आ गए. तेच रामचंद्र प्रभू समोर आले शिवजींच्या. खरं तर आमच्या जीवनात कधीतरी असं व्हावं की ज्या भगवंताचं आम्ही भजन करतो त्याचं एकदा तरी जीवनामध्ये दर्शन व्हावं. ज्या भगवंताचं चिंतन करत करत आम्ही चाललो, खरं तर तुम्ही आम्ही मंदिरात जातो नवल नाही, तुम्ही आम्ही देवाच्या मंदिरात जातो नवल नाही. मंदिरात जाता जाता जर मंदिरातला परमात्मा आम्हाला घरी आणता आला तर आमच्या भक्तीची पराकाष्ठा. देवाच्या मंदिरात जाता जाता जर मंदिरच आम्हाला घरी आणता आलं तर आमच्या भक्तीची पराकाष्ठा. खरं तर आमच्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज, मीराबाईंनी आयुष्यभर कृष्ण परमात्म्याचं चिंतन केलं. कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधले आणि अखंड हरिगुण गात मीराबाईंनी नृत्य केलं. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. सगळ्यांनी टाळी वाजवायची, सगळ्यांनी. ताट बसा, ताट. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में हो, मंदिर में हो, अपने मंदिर बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी. बैठ बैठ कर गीता भागवत बाचू. हरि बोल. हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी.
हरि गुण गावत नाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मैं हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मैं हरि गुण गावत आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नावानं पायामध्ये घुंगरू बांधले आणि मीराबाईंनी नृत्य केलं. खरं तर कसं भजन केलं मीराबाईंनी? जसं मीराबाईंनी केलं तसं आपण सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं. महाराज म्हणणार नाही, फक्त आपण म्हणायचंय. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. जेवण केले नाही का तुम्ही? माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. दिलीप बाबा, तुम्हाला काय मधली सुट्टी आहे काय? मोठ्यानं म्हणायचं सगळ्यांनी, मोठ्या प्रेमानं हात वर करून. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो गोपाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे ओ बाके बिहारी नंदलाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे ओ बाके बिहारी नंदलाल मेरो है गिरधार मेरो है श्याम बनवा मेरी है गिरधार मेरो है गोविंद मेरो है हार मेरो है गोविंद मेरो है गिरधार मेरो है गोविंद मेरो है गोविंद मेरो है गिरधार मेरो है गोविंद मेरो है गिरधार मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है मेरो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. बाके बिहारी नंदलाल मेरो हे. बाके बिहारी नंदलाल मेरो हे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे. गोपाल मेरो हे गोपाल मेरो हे. आयुष्यभर कृष्ण परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं आणि अशी भक्ती केली मीराबाईंनी की मंदिरात जाता जाता मंदिरातला कृष्ण परमात्मा, मंदिरातला घनश्याम मीराबाईंनी आपल्या घरी आणला. मंदिर जाती मीरा ने सावरियो मिल गयो रे. मंदिर जाती मीरा ने सावरियो मिल गयो रे. गिरिधर जादू कर 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 गयो रे. राधे
काय झालं मीराबाईंच्या बाबतीत? मंदिर जाती मीराने सावरियो मिल गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे, मनमोहन है पति हमारा, सारे जग का है रखवारा, कहता राधेशा, कहता राधे श्याम मीराने मोहन मिल गयो रे, गिरिधर जादू कर गयो रे. मंदिरात जाता जाता मंदिरातल्या घनश्यामाला मीराबाईंनी घरी आणलं. अशी भक्ती केली आमच्या सावता महाराजांनी की पंढरपूरचा विठोबा सावता महाराजांनी आपल्या घरी आणला. पण तुम्ही आम्ही मंदिरात जातो नवल नाही. मंदिरात जाता जाता जर मंदिरातला देव आम्हाला घरी आणता आला, मंदिरातला परमात्मा आम्हाला घरी आणता आला, तर आमच्या भक्तीची पराकाष्ठा. पण शिवजी सुद्धा निघाले रामकथा ऐकून, रामजींचं चरित्र श्रवण केलं आणि कैलास पर्वतावर जात होते चिंतन करत करत. तेवढ्यात झालं असं की रामचंद्र प्रभू लीला करायला लागले. रामप्रभूचा जन्म झाला आणि लीला अशी चालू होती की प्रभू वनवासाला गेले, सीता मातेचं अपहरण झालं आणि सीता मातेच्या विरहामध्ये रामचंद्र प्रभू हासते हासते म्हणून रडायला लागले. आणि ही सगळी लीला पाहिली भगवान भोलेनाथांनी. आणि भोलेनाथ म्हणायला लागले, वा 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 सच्चिदानंद प्रभू, किती गोड लीला करता तुम्ही. पार्वती मातेनं ऐकलं, म्हटले अहो वेळ लागला का काय तुम्हाला? हा सामान्य मनुष्य पत्नीच्या विरहामध्ये रडतोय आणि याला तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म म्हणता. ते शंकर भगवान म्हटले, नाही ग सती, सच्चिदानंद परब्रह्म रामराया आहेत ते. सती माता म्हटले, माझा काही विश्वास नाही. म्हटले विश्वास नसेल तर विचारून ये, परीक्षा घेऊन ये. ते सती मातेनं काय केलं, सीतेचं रूप धारण केलं आणि रामरायाची परीक्षा घेण्याकरता सती माता गेली. सीतेचं रूप घेतलं, रामचंद्र प्रभू समोर जाऊन उभा राहिले. आता ते राम प्रभू आहेत, जगाचा अधिष्ठान. पाहिल्याबरोबर कळालं की सीतेच्या रूपामध्ये आलेली ही कोण आहे, ही सती माता आहे. लक्षात आलं. ती सती माता समोर आली आणि म्हणायला लागली, म्हटले प्रभू नमस्कार. त्यावेळेस ओळखलं होतं रामरायांनी. म्हटले सीतेच्या रूपात आलेल्या सती मातेला थोडस ओळखून द्यायला पाहिजे आम्ही कोण आहे. तर जसंही पाहिलं सीतेच्या रूपातल्या सती मातेला, रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, आई साहेब नमस्कार. म्हटले अहो डोकं फिरलं का काय, पत्नी आहे मी तुमची. म्हटले तुम्ही माझ्या पत्नी नाही, शंकर भगवंत बरे आहेत ना. असं म्हटल्याबरोबर कळालं की माझी चूक झाली. हे तर जगाचा अधिष्ठान खरंच रामराय आहेत. चूक झाली. निघून गेली सती माता परत. आणि कैलासावर गेल्यावर झालं असं, भगवान भोलेनाथाने विचारलं, सती काय केलंस, रामप्रभूची परीक्षा घेतलीस ना? तेच म्हटले नाही हो. कचुना परीक्षा लीन गोसाई, करहु प्रणाम जोरी जुगमाही. मी तर रामरायाला नमस्कार करायला गेले होते. खोटं बोलली सती माता. आणि त्यावेळेस वर्णन असं आलं की भगवान भोलेनाथ दररोज सती मातेचं आसन आपल्या बाजूला टाकायचे, पण दुसऱ्या दिवशी भगवान भोलेनाथ त्यांना सती मातेचं आसन आपल्या समोर टाकलं आणि सांगितलं, रामचंद्र प्रभू माझे पिता आहेत आणि काही क्षणापर्यंत रामरायाचं सीता मातेचं जर तुम्ही रूप धारण केलं असेल तर तुम्ही माझ्या पत्नी नाही, तुम्ही माझ्या माता आहात. आणि मनोमन शंकर भगवंतानं सती मातेचा त्याग केला होता असं वर्णन आलंय. म्हणून सती मातेची कायमची समस्या झाली होती की शंकर भगवंताबरोबर नीट राहता येत नव्हतं. कारण पत्नी झाली विश्वासाची, पण बाप आहे दक्ष म्हणजे चतुर. चतुर बापाची मुलगी, चतुराईचे संस्कार वारंवार जागृत व्हायचे. म्हणून खरं तर असं म्हटले, कुटुंबामध्ये राहत असताना जास्त चतुराई करू नये. कुटुंबामध्ये राहत असताना सगळ्याच गोष्टी सोडवायच्या नसतात, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. वपू काळे म्हणून फार मोठे साहित्यिक आमच्याकडे होऊन गेले आणि ते असं म्हणतात, रोज रात्री संध्याकाळ होते कशा करता, तर दिवसभर मनावर जे काही लिहून ठेवलंय ते पुसून टाका
आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली की परत लिहायला सुरुवात करा. पण माणसं पुसतच नाही, सारखं लिहितच ठेवतात. बर्डन यायला लागतं मग त्याचं. पण थोडंसं पुसता यायला पाहिजे. पण ही सती माता, या सती मातेच्या वडिलांचं नाव आहे प्रजापती दक्ष. या प्रजापती दक्षांची नगरी आहे हरिद्वारमध्ये, कनखल नावाची नगरी. आणि त्या नगरीमध्ये या दक्ष राजानं पहिला वाजपेय नावाचा यज्ञ या दक्षानं केला. ते यज्ञाकरता सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि सगळेजण ते यज्ञाकरता उपस्थित झाले. कारण हा प्रजापती आहे. सगळेजण आले, सगळी प्रजा आली, सगळे देवदेवता आलेत. आणि आता या दक्षानं सभा आयोजित केली होती. म्हणजे सगळ्यात अगोदर कोणी यायला पाहिजे होतं? सगळ्यात अगोदर दक्षानं यायला पाहिजे होतं. पण दक्षानं सगळी सभा भरून दिली. सगळ्यात शेवटी आला. VIP माणसांचं असंच असतं, कथा सुरू झाल्यावर ते येत नाही. म्हटले होऊ द्या थोडीशी सुरुवात. मागून येतात ते आणि एकच हेतू असतो की सगळ्यांनी माझ्याकडे बघावं, नाही का? तसंच त्या प्रजापती दक्षानं केलं. सगळी सभा भरल्यानंतर शेवटी तो आला आणि त्याला वाटलं मला पाहून सगळ्यांनी उठून उभा राहिलं पाहिजे. सगळे देवता उठून उभा राहिले अमोल महाराज. पण 3च देवता उठून उभा राहिले नाही. एक आहे ब्रह्मदेव, एक आहे भगवान विष्णू आणि एक आहे भगवान शंकर. सगळेजण उठून उभा राहिले. पण शंकर भगवान, ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान उठून उभे राहिले नाही. तस प्रजापती दक्षानं विचार केला, ब्रह्मदेव माझे वडील आहेत, उठून उभा नाही राहिले तरी काही हरकत नाही. भगवान विष्णू जगत पिता आहेत, उठून उभा राहिले नाही हरकत नाही. पण इथं बसलेले हे शंकर माझे जावई आहे, मग मला पाहुणे उठून का बरं उभे राहिले नाही? अहंकारी माणसाचं असंच असतं माऊली महाराज. किती जणांनी नमस्कार केला ध्यानात ठेवीत नाही, पण ज्यांना नमस्कार केला नाही त्याचं नाव ध्यानात ठेवते. म्हणून त्या राग आला त्या प्रजापती दक्षाला. आणि सगळेजण सभेत खाली बसल्यानंतर अतिशय रागानं तो बोलायला लागला, अतिशय क्रोधानं तो बोलायला लागला. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर दक्ष म्हणायला लागला, इथं सगळं सभ्य माणसांची सभा भरली आहे, इथे सगळे सभ्य माणसं येऊन बसले, पण इथं एक मॅनर्स नसलेला माणूस येऊन बसलाय की ज्याला 4 लोकांमध्ये कसं बसावं कळत नाही, 4 लोकांमध्ये कसं उठावं कळत नाही. अतिशय क्रोधानं तो दक्ष बोलायला लागला. म्हटले ब्रह्मदेव माझे पिता आहेत, उठून उभा राहिले नाही हरकत नाही. भगवान विष्णू सगळ्या जगाचे पिता आहेत, उठून उभा राहिले नाही हरकत नाही. पण हे शंकर म्हणजे माझे जावई आहेत, मग मला पाहून शंकर भगवंत का बरं उभे राहिले नाही? शंकर भगवंतांना बोलायला लागले. तर शंकर भगवान म्हणायला लागले, अहो उठायचंय तर रामचंद्र प्रभूंकरता उठावं, ध्यान करायचं तर राम रायाचं करावं, जगाचं काय ध्यान करायचंय म्हटले. शंकर भगवंत ध्यानस्थ बसले, काही बोलत नाही. पण दक्षाला राग आला होता, शंकर भगवंत उठून उभे राहिले नाही. आणि अतिशय विचित्र पद्धतीने शंकर भगवंतांना तो बोलायला लागला. म्हटले मला पाहून तुम्ही उठून उभा राहायला पाहिजे होतं, अपमान केला, उठून उभे राहिले नाही. नाही ते भगवान शंकरांना बोलला. आणि बोलता बोलता मरकट लोचन हा माकड तोंड्या असं सुद्धा शिवजींना म्हणला. पण शिवजी शांत आहेत. पण हा शब्द ऐकल्यानंतर तिथे जे नंदी महाराज होते त्यांना ते सहन झालं नाही. आणि नंदी बोलायला लागले, मूर्खा दक्षा, अरे बोकडासारखं बका बका बोलतोयस, तुला मी श्राप देतो की तुझं मस्तक हे मनुष्याचं राहणार नाही तर तुला बोकडाचं शिर बसवण्यात येईल. तिथं असणारे ते भृगु ऋषी त्यांना सुद्धा नंदी महाराज बोलायला लागले, अहो भगवान शंकरांची निंदा तुमच्या समोर होते तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला सुद्धा श्राप देतो, कलियुगामध्ये येणारे जे ब्राह्मण आहेत ते दरिद्री असतील म्हटले. भृगु ऋषी म्हटले, आम्हाला काय श्राप देता? आम्ही तुम्हाला श्राप देतो, कलियुगात येणारे जे शिवगण आहे ते पाखंडी असतील आणि शंकर भगवंताच्या मंदिरामध्ये बम बोलो बम करत बसतील म्हटले. सगळी शिवाशापी सुरू झाली. शंकर भगवान म्हटले, आलो कशासाठी आपण? काय शिवाशापी सुरू केली? चला म्हटले परत कैलास पर्वतावर. आणि शंकर भगवंत सगळ्यांना घेऊन कैलास पर्वतावर आले.
पण सती मातेला काहीच सांगितलं नाही काय झालं. खरं तर आजकालचे जर शंकरराव असते ना, आजकालचे दिलीप बाबा, आजकालचे जर शंकरराव असते तर घरी गेल्यानंतर बायकोच्या कानपट्टीत मारली असती. म्हटले तुझा बाप असा म्हटला. पण शंकर भगवंतानी काहीच सती मातेला सांगितलं नाही. ध्यानस्थ बसलेत. पण दक्षाच्या मनात कायमची सर राहिली की आता शंकरांना मी परत एकदा अपमानित करणार आहे. म्हणून असं म्हटलं जातं, अंगात असलेला ताप, अंगात असलेले रोग आणि मनात असलेले द्वेष कधीच जास्त वेळ दाबून ठेवायचे नाही. एकदा त्याचे ते बाहेर काढून टाकायचे. कायमची सर राहिली की मी शिवजींना परत एकदा अपमानित करणार आहे. म्हणून दुसरा यज्ञाचं आयोजन दक्षानं केलं. त्याचं नाव आहे बृहस्पती सव. त्या यज्ञाचं आयोजन केलं दक्षानं. या यज्ञाकरता सगळ्यांना बोलवलं, पण बोलवलं नाही सतीला आणि शंकर भगवंतानं. बाकी सगळ्यांना आमंत्रण दिलं. आणि मग झालं असं, यज्ञाचा दिवस आणि सगळे देव देवता यज्ञाकरता जायला लागले. पण आता दुसरीकडे जाण्याकरता रस्ता होता, दुसरीकडून जाण्यासाठी रस्ता होता. पण आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर सगळे देव देवता मुद्दाम कैलासावरून विमानं घेऊन जायला लागले. आणि कैलासावरून जात असताना जोर जोरात हॉर्न वाजवायला लागले. सती माता पाहते, सकाळपासून कैलासावरून गडगड गडगड विमानं जात आहेत. हे सगळे चालले कुठं नेमके? त्या विमानांचा गडगड गडगड आवाज ऐकला आणि सती मातेनं विमानात बसलेल्या मैत्रिणींना विचारलं, अगं कुठं चाललात तुम्ही? म्हटले तुम्हाला माहित नाही का, तुमच्या वडिलांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय आणि ते यज्ञ करता आम्ही चाललोय. तुम्हाला सांगितलं नाही का? आता हे ऐकल्याबरोबर सती माता गेली भगवान शंकरांकडे आणि शंकर भगवंताकडे जाऊन एकटक शंकर भगवंताला बघायला लागली. आता बायकांना जर पतीकडून काही मागायचं असेल तर त्यांना काय करायचं चांगलं माहित असतं. लाडात येतात त्या. गेली सती माता सुद्धा शंकर भगवंताकडे एकटक देवाकडे पाहायला लागली. शंकर भगवान म्हणले, सती काय पाहिजे सांग. म्हटले काही नाही देवा. किती सुंदर शब्द आहे सती मातेचे. सती माता म्हणते, अहो तुमचे जे सासरे आहेत ना, माझा बाप नाही, तुमचे जे सासरे आहेत ना त्यांच्याकडे मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञ करता आपल्याला जायला हवं. तेच भगवान शंकर म्हटले, सती आपल्याला त्या यज्ञ करता जाता येणार नाही. आता असं म्हटल्याबरोबर सती माता म्हटली, मला माहितीच आहे, माझ्या माहेरचं नाव आलं की तुमच्या कपाळावर आढ्या येतात, मला माहितीच आहे म्हटले. शंकर भगवंत म्हटले, सती नाही जाता येणार यज्ञ करता. सती माता रडायला लागली. म्हटले तिकडचं काही निघलं तरी तुमचं असंच असतं, मला माहिती आहे म्हटले. सारखं तुमचं हेच चालू असतं. रडायला लागली आणि मागून मागून तर इतक्या क्रोधानं सती माता बघायला लागली शिवजींकडं, जणू काय भस्म करून टाकते का काय. रागात शिवजींकडे बघायला लागली. आणि त्यावेळेस शिवजीने सांगितलं, सती या ज्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलं ना, या यज्ञाचं आयोजन काय धर्माकरता करण्यात आलं नाही, तर तुला मला अपमानित करण्यासाठी या यज्ञाचं आयोजन झालंय. आणि शंकर भगवंत सांगायला लागले, सती आपण गेल्यानंतर जर तिथल्या यजमानांना आनंद होत नसेल, आपल्याला पाहिल्यानंतर त्यांनी डोक्यांना हात लावावा अशी जर स्थिती असेल तर अशा घरामध्ये जायचं नाही. आवत ही हर्षे नहीं नयन नहीं प्रेम स्नेह तुलसी तहा न जाइए चाहे कंचन बरसे मेघ. आपण ज्यांच्या घरी गेल्यानंतर घरी जाणाऱ्या लोकांना जर आनंद झाला नाही, आणि घरी गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटात कळतं बरं का आपण आल्यावर यांना आनंद झालाय की नाही. आणि जरा लक्षात आलं की यांना आनंद झाला नाही तर एवढा तरी सेन्स यायला पाहिजे की 10 मिनिटाच्या वरती तर थांबू नये. म्हणून म्हटले, सती आपण ज्यांच्या घरी गेलो आणि यजमानांना जर आनंद झाला नाही तर अशा घरात चाहे कंचन बरसे मेघ, अशा घरात सोन्याचा पाऊस जरी पडत असला तरी जाऊ नये. शंकर भगवंतानी समजून सांगितलं, पण सती माता काही ऐकत नाही. म्हटले तुम्हाला काय करायचं करा, माझ्या वडिलांनी यज्ञाचं आयोजन केले, मी निश्चित त्या यज्ञामध्ये जाणार आहे. शिवजींना वाटलं इतकं सांगून ज्या अर्थी सती ऐकत नाही त्या अर्थी विधीचं विधान काही वेगळं असेल.
शिवजींनी नेत्र झाकून घेतलेत, रामजीच्या ध्यानामध्ये बसलेत आणि सती माता मात्र यज्ञाकरता आपल्या माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर कुणीच तिचं स्वागत केलं नाही, कुणीच आतिथ्य केलं नाही, मैत्रिणींनी पाहिलं सुद्धा नाही. पण आई जी होती प्रसूती, तिने हृदयाशी लावलं, मिठी मारली सती मातेला आणि त्यानंतर सती माता यज्ञामध्ये गेली. पाहिलं तर काय, सगळ्यांचे भाग काढलेत, पण भाग काढला नाही भगवान शंकरांचा. आता शंकर भगवंताबरोबर राहण्याचा परिणाम झालेलाच होता. जसाही तो यज्ञ पाहिला, आपल्या पतीविषयीचं प्रेम उफाळून आलं आणि सती माता म्हणायला लागली, पित्याकडे पाहून म्हणायला लागली, अहो शंकरोती ती शंकर, ज्यांचं नाव घेतल्यावर सुद्धा पावनता प्राप्त होते, त्या शंकरांचा भाग तुम्ही काढला नाही, माझ्या पतीचा भाग तुम्ही काढला नाही. आता मी परत जाणार नाही, कारण आता जर मी परत गेले तर माझे पती मला दाक्षायणी म्हणतील आणि तुमचा आणि माझा संबंध कायम राहील. पण आता या जीवनामध्ये तुमचा आणि माझा संबंधच राहणार नाही, अशा प्रकारची क्रिया मी करणार आहे. थोडीशी फिलॉसॉफी या ठिकाणी सांगितली बघा. एखादं पात्र, त्याला जर डाग लागला तर स्वच्छ करण्यासाठी आपण काय करतो, साबणीनं त्याला घासतो, निरम्यानं त्याला घासतो, मातीनं घासतो. पण काही काही भांडे असे असतात, तयार होत असताना त्याच्यामध्ये डाग लागलेला असतो. मग तो डाग जर काढायचा तर काय करावं लागतं, त्या भांड्याला, त्या पात्राला अग्नीमध्ये टाकावं लागतं, त्याचं पाणी करावं लागतं आणि मग ते पात्र शुद्ध होतं. तसं सती माता म्हटली, माझ्यामध्ये जे चतुराईचे गुण आहेत ना, हे धातुगत आहेत. शंकर भगवंतांनी हे काढण्याचे प्रयत्न केला, पण हे दोष धातुगत असल्यामुळे ते निघाले नाही. म्हणून आता हे जे पात्र आहे ना, हे पात्रच आता मी ठेवणार नाही. सती मातेला राग आला, योगाग्नी प्रगट केली आणि त्या योगाग्नीमध्ये धग 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 जळणाऱ्या अग्नीमध्ये सती मातेनं आपला देह संपवला. तिथं असणाऱ्या शिवगणांनीही पाहिलं, सगळ्या यज्ञाचा विध्वंस करायला लागले, वेदिकेमध्ये नाही नाही ते टाकायला लागले, यज्ञ खांब फेकून द्यायला लागले. आणि तिथं असणाऱ्या भृगु ऋषींनी मंत्रांनी एक सेना तयार केली आणि सगळ्या शिवगणांना पळून लावलं. आणि शिवगणांनी नारदजींनी जाऊन बातमी दिली, शिवजी यज्ञामध्ये असं असं झालंय, सती मातेनं आपला देह संपवलाय. शिवजींना इतका राग आला, मला काय काय बोलला, मला राग आला नाही, पण माझ्या भक्ताला त्रास दिला. शिवजींना राग आला आणि त्या क्रोधामध्ये आपली एक जटा उपटली, एका शिवेवर आपटली आणि त्याच्यातून प्रागट्य झालं वीरभद्राचं. वीरभद्रांचं प्रागटीकरण झालं. अतिशय विशाल असे नेत्र, अतिशय विशाल अशी छाती, भयंकर असं ते दृश्य वीरभद्रांचं. आणि ते वीरभद्र त्या यज्ञामध्ये आले, त्यावेळेस यज्ञातले लोक म्हणायला लागले, इथं पोळ आले का काय, सोसाट्याचा वारा सुटला की काय. प्रसूती माता म्हणायला लागली, इथं पोळ आले नाही, इथं वादळ आलं नाही, माझी सती जी तो गेलीये त्याचं पाप आता इथं आलंय. वीरभद्र त्या ठिकाणी गेले, सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. तिथं असणारे जे भृगु ऋषी होते ना, त्यांची दाढीच उपटून घेतली. म्हटले शिवजींना शिव्या देत असताना दाढीवर हात फिरवत होते ना, दाढीच उपटून घेतली. तिथं असणारी एक देवता शिवजींना शिव्या देत असताना हसत होती, त्याचे सगळे दातच पाडून टाकले. म्हटले शिवजींना शिव्या देत असताना फार हसू येत होतं ना, सगळे दात पाडून टाकले. सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला वीरभद्रांनी. नासधूस झाली आणि सगळे देवता गेले कुणाकडं, सगळे देवता जाऊन बसले आता ब्रह्मदेवाकडे. म्हटले ब्रह्मदेवा, हा यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे. वीरभद्रानं सगळा विध्वंस करून टाकलाय. आल्याबरोबर यज्ञाचा विध्वंस केला. त्या ठिकाणी असणारा दक्ष त्याचं मुंडकं हातामध्ये घेतलं, पिळून पिळून ते मुंडकं तोडलं, ते सुद्धा एका बाजूला फेकून दिलं. यज्ञाचा विध्वंस केलाय, दक्षाचा सुद्धा विनाश केलाय. यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस या सगळ्याच्या सगळ्या देवता, या सगळ्या देवता गेल्या भगवान शिवजींकडं आणि अतिशय सुंदर अशी स्तुती त्या सगळ्यांनी भगवान भोलेनाथांची, भगवान शिवजींची केली.
मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा शिव से बड़ा नहीं कोई दूजा बोले सत्यम शिवम बोले तो सुंदरम मन की महिमा के गुण गाए जा मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा पार्वती जब सीता बन करे जय श्री राम के सम्मुख आई पार्वती जब सीता बन गए जय श्री राम के सम्मुख आई राम ने उनको माता कह कर शिव शक्ति की महिमा गाई शिव भक्ति में सब कुछ सो जा शिव भक्ति में सब कुछ सो जा शिव से बड़ा नहीं कोई दूजा बोले सत्यम शिवम बोले तो सुंदर मन की महिमा के गुण गाए जा मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा ओम नमः शिवाय 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 हरि 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलिए भोलेनाथ भगवान की जय उमापती महादेव की जय सुंदर अशी स्तुती सगळ्या देवतांनी शिवजींची केली आणि भगवान भोलेनाथ भोळं दैवत असणारे शिवजी म्हटले मी सगळ्यांना क्षमा करणाराच आहोत सगळ्यांना क्षमा केलं तो यज्ञ पूर्ण केला दक्षाला सुद्धा क्षमा केली शिवजींनी बोकडाचं शिर त्याला बसवण्यात आलं आणि त्या बोकडाच्या शिरातून बम 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 करत अतिशय सुंदर अशी स्तुती त्या दक्षानं सुद्धा केली अतिशय ती स्तुती शिवजींना आवडली आणि म्हणून या दक्ष चरित्रातून आम्हाला उद्देश दिलाय उपदेश केलाय की आपण जो धर्म करतो
तर आपला धर्म हा क्रियाप्रधान नाही, तर आपला धर्म हा त्या ठिकाणी उद्देश प्रधान असावा. आणि धर्म जर उद्देश प्रधान नसेल, नुसता क्रियाप्रधान असेल, धार्मिक क्रिया करताय पण त्याच्या मागचे उद्देश जर अधार्मिक असतील, तर धार्मिक क्रिया करून कसा नाश होतो याच्याकरता हे दक्ष चरित्र सांगितलंय. आणि पुढे हीच सती माता त्या ठिकाणी हिमालयाच्या पोटी जन्माला येते. ज्या वेळेस यज्ञकुंडामध्ये सती माता आपला देह संपवत होती, त्यावेळेस कुणीतरी कानामध्ये विचारलं पुढचा जन्म कुठं हवाय. त्या सती मातेनं सांगितलं दगडाच्या पोटी जन्माला घाला, पण चतुर्बापाच्या पोटी जन्माला घालू नका. आणि त्यावेळेस दुसरा जो जन्म आहे सती मातेचा, तो दगडाच्या पोटी म्हणजे हिमालय पर्वताच्या पोटी सती मातेचा जन्म झाला. आणि तिथं पार्वती म्हणून सती माता आली. आणि भगवान भोलेनाथांचा आणि पार्वती मातेचा सुंदर असा विवाह त्या ठिकाणी झाला. आणि ज्यावेळेस विवाह झाला, कशी शिवजींची वरात होती, सुंदर त्याचं वर्णन केलं. भोलेनाथ की जटा पे गंगा प्यारी लागे, गंगा प्यारी लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे. हातवर हातवर सगळ्यांनी. भोलेनाथ की जटा पे गंगा प्यारी लागे, गंगा प्यारी लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे. शिवजींचं पार्वती मातेच्या वरातीचं लग्न केलं. कशी ती वरात होती, कशी शिवजी दिसत होते. शिव गौरी की जोड़ी भैया महिमा कहीं न जाए, शिव गौरी की जोड़ी भैया महिमा कहीं न जाए, पार्वती जी पालन करती शिवजी पार लगाए, पार्वती जी पालन करती शिवजी पार लगाए, कृपा इनकी हो जाए तो चिंता दूर भागे, चिंता दूर भागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे. भोलेनाथ की जटा पे गंगा प्यारी लागे, गंगा प्यारी लागे, भोलेनाथ की बारात बड़ी सुंदर लागे. भगवान शंकरांचा पार्वती मातेचा विवाह झाला. आणि झालं असं की दुसरा जन्म ज्यावेळेस सती मातेला पार्वती म्हणून मिळाला, त्यावेळेस आता स्वतः श्रद्धेचं स्वरूप आहे. भगवान शंकरांना पार्वती माता देण्यात आली म्हणजे शंकर भगवान सुद्धा विश्वासाचं स्वरूप आहे आणि हिमालय पर्वत सुद्धा विश्वासाचं स्वरूप आहे. म्हणून स्वतः श्रद्धेचं स्वरूप आणि जन्म झाला विश्वासाच्या पोटी म्हणजे हिमालय पर्वताच्या पोटी. सुंदर असं हे दक्षाचं चरित्र, सती मातेचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर सुंदर असं ध्रुव महाराजांचं चरित्र आपल्या समोर येत आहे.